Hello everyone. In last lecture we are going to study here amoebiasis, and in today's lecture we are going to discuss here new disease, that is ascariasis. Ascariasis इथं या शब्दामध्ये एक ॲनिमल लपलेला आहे. कोणता सांगा? अस्केरिस. आणि मग त्याच्या पुढे सीस लावलेला आहे बघा. काल पण अमीबायासिस, त्याच्या पुढे पण सीस लावलेला. आज अस्कॅरियासिस, अस्कॅरिस प्लस तिथं काय केलेलं आहे, सीस जोडलेला आहे. त्यानंतर परत पुढे येणार आहे, पुढचा डिसीज आहे फिलारियासिस. म्हणजे इथं हे जे सीस जोडलेला आहे हे सगळे कॉमन डिसीज आहेत मुलांना. म्हणजे अमिबापासून अमिबायासिस, अस्कॅरिसपासून अस्कॅरियासिस, फिलारियापासून फिलारियासिस, आणखीन एलिफंटियासिस. बघा पुढचा डिसीज किती मजेशीर आहे बघा, एलिफंटियासिस. एलिफंट म्हणजे आता असा प्राणीच घातलेला डायरेक्ट, एलिफंटपासून एलिफंटियासिस. अरे म्हणजे किती मजेशीर आहे बघा. म्हणजे की ज्याचं म्हणजे एलिफंटियासिस म्हणजे तो ज्या व्यक्तीला एलिफंटियासिस असतो त्याचा पाय एलिफंट सारखा पाय होता, म्हणजे हत्तीसारखा पाय, हत्ती पाय असं त्याचं काय त्या रोगाचं नाव आहे. ठीक आहे ना. आता आज आपण अस्कॅरियासिस हा डिसीज बघणार आहे. म्हणजे मी तुम्हाला समजलं का, सीस याचा अर्थ इट इज अ कॉमन डिसीज. देन अस्कॅरियासिस, दिस डिसीज here we are going to discuss in that way. First one is a positive organism, म्हणजे हा रोग कुणामुळे होतो, तो पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. सेकंड वन इज अ साइन्स अँड सिम्पटम्स, म्हणजे त्याचे सगळी लक्षणं आणि त्याची चिन्ह काय आपल्याला दिसून येतात. थर्ड वन इज अ मोड ऑफ ट्रान्समिशन, तो कसा ट्रान्समिट होतो, त्याचा मार्ग कोणता आहे. फोर्थ वन इज अ डायग्नोसिस, त्याचं निदान कसं आहे आणि तो ट्रीटमेंट म्हणजे त्याच्यावरती ट्रीटमेंट कशी केली जाते. आणि लास्ट वन इज अ प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. किती इंटरेस्टिंग टॉपिक आहे बघा मुलांनो. प्रिव्हेन्शन प्रतिबंध आणि कंट्रोल म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण. तुम्ही भविष्यातले डॉक्टर आहात आणि डॉक्टर असल्यामुळं तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही भलेही मेडिकलला जा अगर न जा, पण ह्या गोष्टी आपल्या ह्युमन बॉडीशी रिलेटेड असल्यामुळं आपल्याला हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. नेक्स्ट अस्कॅरियासिस. अस्कॅरियासिस इज ॲन इन्फेक्टियस डिसीज, म्हणजे हा इन्फेक्टियस डिसीज आहे. विच इज ऑफ ह्युमन इंटेस्टिनल ट्रॅक्ट. आता मी तुम्हाला परवा पण ही आकृती काढून दाखवले होते की आपल्या ह्युमन इंटेस्टाईनमध्ये आता हा स्टमकचा भाग आहे आणि स्टमकच्या भागानंतर ही जी आपली इंटेस्टाईन आहे त्या ह्युमन इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये हा डिसीज आपल्याला काय होतोय, म्हणजे हा अस्कॅरिस आता इथं आढळून येतात. म्हणजे मुलांना हा अस्कॅरिस तुम्हाला लक्षात आलं का बघा, हा ह्युमन बॉडीमध्ये आतमध्ये एंट्री करतो आणि ह्युमन बॉडीच्या इंटेस्टाईनमध्ये राहतो. म्हणजे हा नक्कीच काय आहे, इंडो पॅरासाइट आहे. काय आहे, इंडो पॅरासाइट. means it is a endoparasite. It is live in a intestinal tract in human being. Then it caused by roundworm. म्हणजे आपल्या हा अस्कॅरियासिस हा डिसीज जो आहे तो कशामुळे होतो, कुणामुळे होतो, राऊंडवर्म म्हणजे गोल कृमी आहेत त्या. वर्म म्हणजे जंत, कृमी. अस्कॅरिस त्याचं नाव आहे मुलांनो. ह्याचं पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम म्हणजे जो राऊंडवर्म आहे त्याचं नाव आहे अस्कॅरिस लुम्ब्रिक्वाइडस. अस्कॅरिस लुम्ब्रिक्वाइडस. अस्कॅरिस लुम्ब्रिक्वाइडिस हे त्याचं काय आहे, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे हे त्याचं बायोलॉजिकल नेम आहे, सायंटिफिक नेम आहे. देन अस्कॅरिस लुम्ब्रिक्वाइडस इज अन इंडोपॅरासाइट. हा इंडोपॅरासाइट आहे. इंडोपॅरासाइट विच और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ राऊंड वर्म ऑफ निमॅटोड. म्हणजे हा किंवा हा निमॅटोड आहे. तुम्हाला माहित आहे निमॅटोडा फायलम शिकलाय तुम्ही. निमॅटोडा म्हणजे हे वर्मचं फायलम आहे.
ह्या निमॅटोडामध्ये आस्कॅरिज येतो. अतिशय म्हणजे तुम्हाला हा निमॅटोडा ग्रुपमध्ये बघितला तर लहान मुलांच्या मध्ये विष्ठेतून असे पांढऱ्या रंगाचे जंत पडत असतात. कळलं का? ते हे म्हणजेच काय ते एक प्रकारचे हे आस्कॅरिज आहे. नेक्स्ट सेकंड वन इज अ साइन्स अँड सिम्पटम्स. साइन्स अँड सिम्पटम्स याची लक्षणं काय आहेत? पहिल्यांदा गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिस्कम्फर्ट. गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिस्कम्फर्ट म्हणजे मी आता जी डायग्राम काढून दाखवली होती ना, त्याच्यामध्ये स्टमक आणि इंटेस्टाईन याच्यामध्ये डिस्कम्फर्ट म्हणजे अस्वस्थपणा जाणवतं. अस्वस्थपणा म्हणजे त्याचा अर्थ काय की सतत दुखणे, पोटात दुखणे. लहान मुलांच्या पोटात दुखायला चालू होतं तेव्हा काही वेळेला बऱ्याच वेळेला काय असतं पोटामध्ये असे जंत असतात म्हणजे डिस्कम्फर्ट. अकंपनीड विथ ओमिटिंग. ह्याच्यामुळं काही वेळेला काय होतं अस्वस्थपणा म्हणजे पोटात जळजळायला लागणं, त्याच्यानं ओमिटिंग उलट्या होतात. अँड फीवर. याच्यानंतर तापसुद्धा येतो म्हणजे नुसतंच ओमिटिंग नाही तर तापसुद्धा येतो. देन प्रेझेन्स ऑफ लाईव्ह वर्म्स. मुलांना जर बघितलं तर ह्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये म्हणजे स्टमक आणि इंटेस्टाईनमध्ये लाईव्ह वर्म पण दिसून येतात. लाईव्ह जिवंत. हे आस्कॅरिजचे जे वर्म आहेत ना हे जिवंत काय होतात ह्या इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये दिसून येतात. इन फिकल मॅटर. फिकल मॅटर म्हणजे आता ह्या इंटेस्टाईनमधूनच ते पुढं सरकून फिकल मॅटरमध्ये म्हणजे विष्ठेतून बाहेर पडलेले दिसतात. म्हणजे फिकल मॅटरमधून ॲनस थ्रू हे बाहेर फेकले जातात आणि त्या फिकल मॅटरमध्ये हे इंटेस्टाईनमधून बाहेर पडणारे हे वर्म्स आस्कॅरिजचे दिसतात. पुढचं सिम्पटम आहे मुलांना पल्मनरी डिसऑर्डर्स. पल्मनरी डिसऑर्डर्स ऑकर्स इन सम पेशंट. काही पेशंटना मुलांना ह्याच्यामुळे काय दिसतं की पल्मनरी डिसऑर्डर्स. पल्मनरी हा शब्द जो आहे तो इट इज रिलेटेड टू लंग्स. पल्मनरी इट इज रिलेटेड टू लंग्स म्हणजे याच्यामुळं लंगचे विकार दिसून येतात. म्हणजे एकतर श्वासोश्वासाला त्रास होणं, छाती भरून येणं वगैरे. पुढं त्याचाच पल्मनरी डिसऑर्डर पुढचा दाखवला आहे निमोनिटिस आहे का? निमोनिटिस म्हणजेच एक प्रकारे निमोनियाची लक्षणं दिसतात. इट इज इन्फ्लमेशन इन अल्व्हिओलार वॉल. अल्व्हिओलार वॉल म्हणजे आपल्या लंग्समध्ये जे अल्व्हिओला आहेत वायुकोश जे आहेत त्या वायुकोशांना काय होते इन्फ्लमेशन येते म्हणजे सूज येते. तिथे लिहा इन्फ्लमेशन मीन्स सूज. आणि अल्व्हिओलार वॉल म्हणजे वायुकोशाची जी काही वॉल असते भिंत असते त्याला काय होते सूज येते. म्हणजे एक प्रकारे निमोनियाची लक्षणं हे सगळे पल्मनरी डिसऑर्डर्स आहेत आणि त्यामुळं प्रॉपर काय होत नाही म्हणजे इन्हेलेशन एक्सेलेशनला पण ब्रीदिंगला त्रास होतो. नेक्स्ट सिम्पटम इज लॉस ऑफ ॲपेटाईट. लॉस म्हणजे गमावणे, ॲपेटाईट भूक मंदावते म्हणजे या पेशंटला काही खायला जात नाही, भूक कमी लागते. अँड वेट लॉस. हळूहळू वजन काय होतं कमी व्हायला चालू होतं. नेक्स्ट इओसिनोफिलिया. ह्याच्यापूर्वी तुम्ही ऐकलंय मुलांनो इओसिनोफिल कशात असं सांगा? इओसिनोफिल दीज आर द सेल्स विच आर प्रेझेंट इन आवर WBCs. व्हाईट ब्लड कार्पुसल्सचे जे सेल्स आहेत होय ना. इट इज अ टाईप ऑफ WBC म्हणजे व्हाईट ब्लड कार्पुसल्सचे हे टाईप आहेत इओसिनोफिल्स. आणि देअरफॉर इट इज अ म्हणजे ह्याच्यामध्ये इओसिनोफिलिया जे आहे मीन्स नंबर ऑफ इओसिनोफिल्स इज इन्क्रीज्ड. म्हणजे WBCची संख्या रक्तातली काय होते वाढत जाते. त्यामुळं हा डिसीज तयार होतो इओसिनोफिलिया. मी आता परत सांगायला लागले तुम्हाला इओसिनोफिल इट इज अ टाईप ऑफ WBC. आणि या पेशंटला म्हणजे आस्कॅरियासिस झाला तर काही वेळेला रक्तातले हे इओसिनची संख्या काय होते इओसिनोफिलची संख्या प्रमाणापेक्षा वाढायला चालू होते. वाढायला लागले तरी सुद्धा डिसऑर्डर आहे लक्षात ठेवा. म्हणजे ही संख्या प्रमाणापेक्षा वाढली तरी सुद्धा डिसऑर्डर आहे. त्या डिसऑर्डरला म्हणायचं इओसिनोफिलिया. दीज आर द साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ दिस आस्कॅरियासिस. देन नेक्स्ट इज अ मोड ऑफ ट्रान्समिशन. म्हणजेच याच्यामध्ये मोड ऑफ ट्रान्समिशन कसा आहे, हा कसा ट्रान्समिट होतो, ह्युमन बॉडीमध्ये कसा येतो.
ठीक आहे ना. फूड अँड ड्रिंक्स कंटामिनेटेड विथ दी एग्स, म्हणजे जर अन्न आणि पेय, म्हणजे तुम्ही जे अन्न खाता, जे पेय असतात, तर ते दूषित असतील, म्हणजे ते भेसळयुक्त असतील, तर 100% त्याच्यामध्ये वर्म्सचे काय असतात, एग्ज असतात, म्हणजे अंडी असतात. एग्ज ऑफ दीज वर्म्स इज द मेन मोड ऑफ ट्रान्समिशन. म्हणजे समजा मातीत पडलेला एखादा पदार्थ उचलून आपण तसंच खाल्ला, किंवा लहान मुलं मातीत पडलेले पदार्थ उचलून खातात, तर त्याच्यातून म्हणजे जे दूषित भेसळयुक्त असलेले पदार्थ आपण डायरेक्ट खाल्ले, तर समजा त्याचा कॉन्टॅक्ट मातीशी आला असेल, तर 100% मातीतून काय होतात, ह्या वर्मचे अंडी काय होतात, त्या पदार्थातून डायरेक्ट ह्युमन बॉडीच्या शरीरात प्रवेश करतात. कळालं काही नाही. म्हणजे हे त्याचं मुख्य काय आहे, मोड ऑफ ट्रान्समिशन आहे. नेक्स्ट, एग्ज हॅच इनसाइड द इंटेस्टाइन ऑफ द न्यू होस्ट. एग्ज म्हणजे बघा मुलांनो, हे इंटेस्टाइन मध्ये गेल्यानंतर, आता ही जी इंटेस्टाइन आहे ह्युमन बॉडी मध्ये, आता इथे स्टमक आहे, स्टमक नंतर हे इंटेस्टाइन मध्ये हे एग्ज प्रवेश केल्यानंतर, आता हे एग्ज जे असतील याच्यातले, ते एग्ज काय होतात बघा, इंटेस्टाइन मध्ये आले, इंटेस्टाइन मध्ये आल्यानंतर ह्या एग्ज मधून हॅचिस म्हणजे ह्यातनं अळी बाहेर पडते. कळालं काही नाही. त्या अंड्यातून काय होते, अळी बाहेर पडते इंटेस्टाइन मध्ये, ह्युमन होस्ट मध्ये. आता त्या इंटेस्टाइन मध्ये आले, याचा अर्थ मानव हा त्याचा कोण आहे, होस्ट आहे. मग मानवाच्या आतडीमध्ये काय होतं बघा, त्याची अंडी काय होतात, अंडी फलित होतात, म्हणजे तिथं त्याचा अळी बाहेर पडते. ती जी अळी आहे, inside the intestine of the new host, the larvae pass through the various organs and settle as adults in the digestive system. नीट लक्ष द्या. आता ह्यातनं सगळ्या ह्या एग्ज मधून अळ्या बाहेर पडल्या. ह्या अळ्या काय होतात बघा मुलांनो, ह्या इंटेस्टाइन मधून हळूहळू सगळ्या अवयवांपर्यंत, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या सगळ्या अवयवांपर्यंत जाऊन पोहोचतात आणि तिथंच थांबतात. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या ट्रॅकमध्ये वेगवेगळ्या अवयवांमध्ये जाऊन थांबतात आणि तिथंच त्या आपली पूर्ण काय करतात, वाढ घडवून आणतात. म्हणजे त्या आता अळीच्या अवस्थेत आहेत ना, त्या आता नंतर हळूहळू आपली वाढ पूर्ण घडवून आणतात. म्हणजे त्या अडल्ट पर्यंत काय होतात, म्हणजे अडल्ट म्हणजे आता ते अळीच्या अवस्थेत आहेत सुरुवातीला, नंतर त्या अडल्ट म्हणजे मोठ्या आकाराच्या पूर्ण त्यांचं वाढ तिथं त्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये आपली पूर्ण वाढ घडवून आणतात. मग त्यांची संख्या तोपर्यंत वाढणार काही नाही. अळीचं रूपांतर आता ते परत काय होणार, मोठ्या जंतामध्ये होतं, पूर्ण शरीरामध्येच ते राहतात. आणि होस्टमध्ये असल्यामुळं होस्टच्या शरीरामधलंच न्यूट्रिशियस मटेरियल ते काय करतात, इनहेल करत असतात, वापरत असतात. कळालं. हे मोड ऑफ ट्रान्समिशन. देन नेक्स्ट वन इज अ डायग्नोसिस. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. त्याचं डायग्नोसिस कसं आहे, हे डायग्नोस म्हणजे याचं निदान कसं करायचं. सगळ्यात सोपं आहे मुलांनो. ज्या वेळेला लहान मुलांना वगैरे सतत पोटात दुखत असेल, तर डॉक्टर सांगतात बघा, म्हणजे किंवा की त्याचं स्टूल चेक करा. स्टूल म्हणजे विष्ठा, आणि त्या स्टूलमधून पांढऱ्या रंगाचे अळ्या बाहेर पडत असतील, पांढऱ्या रंगाचे जंत बाहेर पडतात काय ते बघा. तर हे पहिलं काय त्याचं साईन आहे की अस्कॅरियासिस असणं. आणि म्हणून डायग्नोसिस कॅन बी डन बाय मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ दी स्टूल. स्टूल म्हणजे विष्ठा, म्हणजे मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन, स्टूल विष्ठेची चाचणी करणे म्हणजे मायक्रोस्कोपिक निरीक्षण करणं, हे लॅबमध्ये पण केलं जातं. आणि हे विष्ठेमध्ये अळ्या दिसल्या पांढऱ्या रंगाच्या की ओळखलं जातं की हे अस्कॅरियासिस म्हणजे पोटामध्ये जंत झालेले आहे. देन नेक्स्ट वन इज अ ट्रीटमेंट. मुलांनो, आता हे जर वर्म बघितला तर हा हेल्मिंथ वर्म आहे, कळलं का, हेल्मिंथ वर्म आहे हा. मग याला मारायचं असेल तर याच्यासाठी तिथं अँटी हेल्मिंथ ड्रग इनहेल करावे लागतात. कसले, अँटी म्हणजे त्याला प्रतिकार करणारे, अँटी हेल्मिंथ ड्रग्स लाईक, त्याची नावं दिलेत बघा, अँटी हेल्मिंथ ड्रग्स लाईक पायपराझाईन, मेबेल्डाझोल, लिव्यामिसोल, पायरंटेल आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडस. कळालं मुलांनो. याच्यामधले
बरेच मेबॅन्डाझोल जे आहे ते जनरली लहान मुलांना, म्हणजे जे दूध पिणारी मुलं असतात तर त्यांच्यात तर सतत दुधामुळे पोटामध्ये कृमी होण्याची शक्यता असते आणि म्हणून लहान मुलांना मेबॅन्डाझोल पोट स्वच्छ होण्यासाठी, साफ होण्यासाठी, पोटातली कृमी मारण्यासाठी मेबॅन्डाझोल तर नेहमी देतात. कळालं काही नाही. आणि म्हणजे हे मेबॅन्डाझोल जे आहे ते लहान मुलांना दुधामुळे होणारे जे त्यांच्या पोटामध्ये जे कृमी आहे ते मारण्यासाठी अतिशय चांगलं असं काय आहे, ड्रग आहे. आणि म्हणून हे अँटी हेल्मिंथ ड्रग्ज म्हणून हे वापरले जातात. परत एकदा त्याची नावं सांगते, त्याला अधोरेखित करा. पायपॅराझाईन, हे तुम्हाला उत्तरामध्ये याचा उल्लेख करायचा आहे. मेबॅन्डाझोल, लिव्हॅमिसोल आणि पायरेंटेल. These are the effective against Ascaris lumbricoides. Then next one is, आता नेक्स्ट पेज वरती 231 पानावरती मुलांनो अतिशय सुंदर अशी लाईफ सायकल दिलेली आहे. लाईफ सायकल ऑफ अस्कॅरिज आहे का? अस्कॅरिज मुलांना अस्कॅरिज हा त्याची लाईफ सायकल कशी असेल, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे हा. तुमच्या पुस्तकात फिगर नंबर 10.7 केअरफुली ऑब्झर्व करा. त्या फिगरमध्ये अस्कॅरिजची लाईफ सायकल दिलेली आहे. बघा, अस्कॅरिज आत्ताच मी तुम्हाला बोलले, हा कंटॅमिनेटेड फूड अँड कंटॅमिनेटेड वॉटर ऑर एनी ड्रिंक, ह्या ड्रिंक मार्फत हा काय होतो, शरीरामध्ये प्रवेश करतो. देअरफॉर फर्स्ट इट इंटर इन ह्युमन बॉडी बाय स्वॅलोविंग बाय मॅन. म्हणजे कंटॅमिनेटेड फूड असेल किंवा कंटॅमिनेटेड ड्रिंक असेल तर त्याच्यातून हा स्वॅलोविंग केल्यामुळं, स्वॅलोविंग मीन्स गिळल्यामुळं हा ह्युमन बॉडीमध्ये प्रवेश करतो. म्हणजे त्याचं स्टार्टिंग पॉईंट वरती आहे बघा, कंटॅमिनेटेड फूड थ्रू हा स्वॅलो होऊन ह्युमन बॉडीमध्ये प्रवेश करतो. नेक्स्ट, इट आफ्टर स्वॅलोविंग इन मॅन इट इंटर्स इन टू द इंटेस्टाईन. बरोबर आहे ना? हां, एकदा का तो स्वॅलोविंग आत आला ह्युमन बॉडीमध्ये तो हळूहळू काय अशामध्ये येतो, इंटेस्टाईनमध्ये येतो, आतड्यांमध्ये येतो. इंटेस्टाईनमध्ये आला की मी तुम्हाला इथं दाखवलेले ना चित्राद्वारे की त्याच्यामध्ये काय होतं बघा, इंटेस्टाईनमध्ये आला की त्याचे एग्ज जे असतात ते एग्ज काय होतात, एग्जमधून एग्ज हॅचिस इंटू लार्वा, म्हणजे त्या एग्जमधून लार्वा बाहेर येतो. मग हळूहळू ते लार्वा जे आहेत किंवा हे जे लार्वी आहेत ते लार्वा ह्या एक लार्वी हे अनेक वचनी ते काय होतात, हळूहळू ब्लडमध्ये येतात. ब्लड म्हणजे रक्तामध्ये येतात. तिथून ते हार्टपर्यंत सुद्धा जातात. ब्लड मार्फत ते कुठं जातात, हार्टपर्यंत. हार्टमधून ते लंग्सला जातात. लंग्समधून ते पुन्हा बघा मुलांना लंग्सकडे आले. लंग्सकडून पुन्हा ते ट्रॅकिया म्हणजे इथला श्वासनलिका जी आहे ना त्या श्वासनलिकेत जातात. श्वासनलिकेतनं ते वर येतात आणि फॅरिंग्समध्ये येतात. म्हणजे ॲक्च्युली ह्याच्यात थोड्याशा छोट्या त्या लार्वे असणार आहेत तर त्या इथं काय होणार आहेत, फॅरिंग्समध्ये घशामध्ये पण येणार आहेत. फॅरिंग्स म्हणजे घसा. घशामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, घशामध्ये इन फॅरिंग्स देअर आर 2 ओपनिंग्स. फर्स्ट वन इज अ ट्रॅकिया अँड सेकंड वन इज अ इसॉफेगस. देन फॅरिंग्समध्ये आल्यानंतर, घशामध्ये आल्यानंतर पुन्हा त्या इसॉफेगसमध्ये, इसॉफेगस म्हणजेच अन्ननलिका, अन्ननलिकेमध्ये जातात. त्या अन्ननलिकेमध्ये एंट्री केल्यानंतर पुन्हा त्या अन्ननलिकेतून पुन्हा त्या इंटेस्टाईनमध्ये जातात. कुठे गेल्या त्या पुढं आणि परत इंटेस्टाईनमध्ये गेल्या. इंटेस्टाईनमध्ये अडल्ट वर्म्स इन इंटेस्टाईन, इंटेस्टाईनमध्ये परत जाईपर्यंत त्यांचं काय होतं, आकार वाढतो आणि त्याचं रूपांतर अडल्टमध्ये झालेलं असतं. कळालं काही नाही? ह्या चेन थ्रू असे फिरत असतात शरीरभर. आता ते जेव्हा इंटेस्टाईनमध्ये जातात तेव्हा ते अडल्टमध्ये कन्वर्ट झाले मुलांना. अडल्ट म्हणजे ते आता मोठे झाले. मग त्यातला मेल आणि फिमेल वेगवेगळे होतात. माहिती आहे ना तुम्हाला? कारण ह्याच्यामध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम आहे मुलांना. सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे कळालं काही नाही? त्याच्यामध्ये मेल वेगळा आहे आणि फिमेल वेगळी आहे. म्हणजे त्यातला मेल अस्कॅरिज वेगळा आणि फिमेल अस्कॅरिज वेगळे आहेत. अगोदरच हे हॅचिस होतात ना, एगमधून हॅचिस होतात, तेथूनच त्याच्यात सेपरेशन आहे, लक्षात ठेवा. आणि मग हे मेल फिमेल वेगळे अस्कॅरिज जे आहेत ते अडल्टमध्ये कन्वर्ट होतात. अडल्टमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ते पुन्हा बघा मुलांनो,
फर्टिलायझर एग्ज इन फिसेस, म्हणजे बघा ते पुन्हा जे अडल्ट आहेत वर्म्स, त्यांचं मेटिंग झाल्यानंतर ते एग्ज म्हणजे ते काय करतात, अंडी घालतात आणि ते त्यांचे जे अंडी आहेत ते पुन्हा काय केलं जातं बघा, त्या इंटेस्टाईनमधून स्टूल मार्फत हे काय केले जातात, बाहेर टाकले जातात. मग आता बघा हे जे मानवी विष्ठा आहे त्या विष्ठेतनं त्याच्या अंडी काय झाले, बाहेर पडले आणि हीच विष्ठा जर मातीत पडली, मानवी विष्ठा, तर त्या मातीमध्ये काय होतात, हे काय होतात, सगळे अंडी काय होतात, मिक्स होतात, म्हणजे त्या मातीमध्ये ते मिक्स होतात. म्हणून पुढचं जे दिले बघा, सॉईल अँड दॅट इन्फेक्टिव्ह लार्वा डेव्हलप्स विदिन द एग्ज. मग हे इन्फेक्टिव्ह लार्वा जे आहेत म्हणजे त्या एग्जमधून लार्वा जे हॅच आउट होतात ते सगळे काय होतात, डेव्हलप्स विदिन द एग्ज, म्हणजे त्या एग्जमधून ते लार्वा बाहेर पडतात आणि ते मातीत मिक्स होतात. आता ह्याच्यामधून मग आता त्या मातीत पडलेले जे कंटामिनेट फूड असेल तर ते आपोआपच काय होणार आहे, भेसळयुक्त होतं आणि तेच पुन्हा जर मानवी शरीरामध्ये डायरेक्ट इनहेल केलं गेलं तर 100% हा लार्वा काय होतो, मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. मुलांना आज जनरली जर बघितला तुम्ही तर हा लक्षात आलं का बघा तुम्हाला, की हा डिसीज जो आहे तो आज कमी झालेला आहे. कारण एकच आहे, कारण आज आपण स्वच्छ टॉयलेट्स वापरतो. पूर्वी कसं होतं की शौचास उघड्यावरती जायला लागायचं लोकांना, म्हणजे टॉयलेटची सोय नसायची तेव्हा उघड्यावरती मातीमध्ये म्हणजे शौचास बसलं जायचं, त्यामुळेच ॲक्च्युली हा रोग जास्त पसरायचा. पण आजकाल म्हणजे अजूनही असेल ही कंडिशन, पण फक्त खेडोपाड्यांमध्ये आणि शहरांमध्ये किंवा जे टॉयलेट्स वापरतात तिथं अशी कंडिशन होऊ शकत नाही. आणि त्यामुळं एक स्वच्छतेच्या ज्या सवयी आहेत आपल्या, त्याच्यामुळं स्वच्छतेच्या चांगल्या सवयी ठेवल्या म्हणजे आपण योग्य पद्धतीनं टॉयलेट्सचा वापर केला तर बाहेर उघड्यावरती शौचास बसू नये यासाठी जसं सरकारकडून आपल्याला सूचना असतात शासनातर्फे, तर त्या यासाठी योग्य आहेत. लक्षात ठेवा, हे काय योग्य आहे ते तुम्हाला कारण कळालं असेल की उघड्यावरती शौचास बसल्यामुळं शरीरातले बरेच जे असे अस्कॅरीसारखे जे वर्मचे जे काही अंडी असतात किंवा वर्म्स असतात ते मातीमध्ये मिसळतात. त्याच मातीतून पुन्हा एखादा पदार्थ किंवा ह्युमन बॉडीमध्ये आला की 100% हा काय होतो, अशा पद्धतीने हा रोगाची वाढ जास्त करून होत असते. नेक्स्ट, मग मुलांनो आपण जे लहान मुलं आपण म्हणतो ना की उघड्यावरचं काही पडलेलं असेल तर त्यांना पडलेली वस्तू उचलून खाऊ नये, हे याच्यासाठी. लक्षात आलं की नाही. नेक्स्ट, दिस इज अ लाईफ सायकल ऑफ अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडस, म्हणजे हे अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडस कसा शरीरामध्ये पसरतो, कशा पद्धतीने त्याचा प्रवास आहे हा आपण इथं पाहिलेला आहे. नेक्स्ट, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, म्हणजे याचं प्रिव्हेन्शन कसं आहे, म्हणजे त्याचा प्रतिबंध कसा करायचा आणि कंट्रोल कसं करायचं. याच्या बाबतीत अवॉइडिंग डिफिकेशन इन ओपन स्पेस, मी आत्ताच तुम्हाला बोलले. अवॉइड म्हणजे टाळणे, डिफिकेशन म्हणजे आता सांगितलं फिकल मॅटर बाहेर टाकणे, म्हणजे विष्ठा बाहेर टाकणे, म्हणजेच उघड्यावरती शौचास. इन ओपन स्पेस, ओपन स्पेस म्हणजे उघड्यावरती, तर उघड्यावरती शौचास बसू नये. दुसरं आहे प्रिव्हेंट्स द स्प्रेड ऑफ अस्कॅरिस, म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं. एवढं जरी प्रिकॉशन आपण घेतलं की उघड्यावर शौचास बसणार नाही किंवा बसायचं नाही आहे, तर याच्यामुळे सुद्धा अस्कॅरिसवरती आपण प्रतिबंध आणू शकतो. दुसरं आहे पर्सनल हायजीन हॅबिट्स, आपल्या वैयक्तिक स्वच्छतेच्या ज्या सवयी आहेत, पर्सनल म्हणजे वैयक्तिक, हायजीन हॅबिट्स वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी आहेत. त्याच्यामध्ये लाईक वॉशिंग हँड विथ वॉटर, पाण्याने हात स्वच्छ धुणे, अँड सोप आफ्टर युजिंग टॉयलेट आर ऑल्सो इम्पॉर्टंट, म्हणजे आपण टॉयलेटला जाऊन आल्यानंतर आपले हात नेहमी सोपने, साबणाने स्वच्छ धुणे अत्यंत महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे ते याच्यासाठीच. नेक्स्ट, आता आपण कालचा पण डिसीज बघितला बघा, त्याचं पण हेच होते ना मोड ऑफ ट्रान्समिशन, आणि त्यामुळे टॉयलेटला जाऊन आल्यानंतर आपले हात पाय हे स्वच्छ साबणानं धुतले पाहिजेत. वॉशिंग व्हेजिटेबल्स थरली बिफोर कुकिंग, म्हणजे आपण जे पालेभाज्या वापरतो म्हणजे तर त्या पालेभाज्या स्वच्छ पाण्यामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा काय केल्या पाहिजे, धुवून घेतल्या पाहिजे. त्यानंतर बिफोर कुकिंग म्हणजे शिजवण्यापूर्वी पालेभाज्या स्वच्छ धुतल्या पाहिजेत.
अवॉइडिंग रॉ व्हेजिटेबल्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर, म्हणजे रॉ व्हेजिटेबल्स म्हणजे कुठेही वाढलेल्या ज्या वनस्पती असतात, म्हणजे त्या असे धान्य आपण म्हणूया की सांडपाण्यावरती वाढणाऱ्या जे व्हेजिटेबल्स असतील तर ते वापरायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रिव्हेन्शन ऑफ, इट इज प्रिव्हेन्शन ऑफ फॉर अस्कॅरियासिस, म्हणजे प्रतिबंध हाच उपाय, हा माहिती आहे तुम्हाला, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. याप्रमाणे आपण स्वतःचे चांगले हॅबिट्स ठेवले, पर्सनल हायजीन चांगली ठेवली तर 100% आपण अस्कॅरियासिसवरती काय करतो, म्हणजे प्रतिबंध आणू शकतो. त्याच्यावरती हा समूळ उच्चाटन याचं होऊ शकतं. ठीक आहे.